आदिवासीची काही अडचण आहे, जर त्याला या प्रकल्पाचा फायदाच नसेल होत, तर मग त्याने त्याच्या जमिनी द्यायचा का बरं आणि त्याने पुनर्वसित व्हायचं का बरं? जोहार, जय आदिवासी. आपण माझ्या मागे नर्मदेचं अर्थात आपल्या रेवा मैयाचं अथांग असा प्रवाह बघताय. रेवा मैया ही भारतातील सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक आहे. मागच्या काही दिवसापासून आपण नर्मदेचं पाणी महाराष्ट्राला ही बातमी ऐकतोय. 2009 ते 2024 सालापर्यंत पाडवी साहेब आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. आपल्या डोळ्यात देखत या संपूर्ण योजनेचं DPR फायनल होत होता. आपल्या डोळ्यात देखत जर हा DPR फायनल होत होता, तर असं शक्यच नाही की ते अधिकाऱ्यांनी आपल्याला ब्रीफिंग नसेल केले, पण आपण त्यावेळेस याबद्दल बिलकुल आवाज उचललेला नाही. मला तर आश्चर्य वाटतं की एकीकडे आपण या प्रकल्पाला विरोध करता आणि एकीकडे आपले चिरंजीव माननीय खासदार गोवालदादा हा प्रकल्प माझ्यामुळे मंजूर झाला आणि मी या प्रकल्पासाठी किती मेहनत केली अशा प्रकारचा सोशल मीडियावर त्यांचं कॅम्पेनिंग चालवतात. आता आपण या प्रकल्पाचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ मुद्द्यावर येऊ. नर्मदा नदीचे 5 TMC पाणी आणि उकाई धरणातून आपण 5 TMC पाणी असं 10 TMC पाणी आपण घेतोय. मला पडलेला प्रश्न हा आहे की सारंगखेडा बॅरेजमध्ये आणि प्रकाशा बॅरेजमध्ये एकूण 5.5 TMC पाणी पडलेलं आहे. त्याचं अजूनपर्यंत नियोजन झालेलं नाही. ते फक्त मासेमारीसाठी कामात येत आहे, ना सिंचनासाठी कामात येत आहे, ना वीज निर्मितीसाठी. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करायची आहे की हे जे नर्मदा नदीचं 5 TMC वापराची आपण मंजुरी मिळवलेली आहे, हे पाणी वेगवेगळे कालवे आणि बोगदे तयार करून खाली घेऊन जाण्यापेक्षा हेच पाणी ठिकठिकाणी पाझर तलाव बांधून मोलगी परिसर आणि धडगाव तालुक्याला द्यायला पाहिजे, जेणेकरून मोलगी परिसर आणि धडगाव तालुक्याची जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली येईल. पाझर तलाव बांधले गेले तर तिथे मासेमारी करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोलगी परिसर आणि धडगाव तालुक्याला पर्यटन म्हणून फार मोठा वाव मिळेल. यामुळे धडगाव आणि मोलगी परिसरात वसलेल्या आदिवासी भूमिपुत्राचं जे रोजगारासाठी स्थलांतर आणि विस्थापन होतं ते थांबेल. विस्थापन आणि स्थलांतर थांबलंच तर आदिवासी समाजाचं जल, जंगल, जमीन आणि आपल्या समृद्ध संस्कृतीशी असलेलं नातं टिकून राहील. त्यांनी नर्मदा मातेला म्हणजे आमच्या रेवा मैयाला फक्त नकाशावर पाहिलं आहे. त्यांच्यासाठी ती फक्त नदी आहे, पण आमच्या आदिवासींसाठी ती आई आहे. नर्मदा वाचली तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर आदिवासी संस्कृती वाचेल. खूप खूप धन्यवाद. जय आदिवासी, जय जोहार.